नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMP असतात. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 380वा. या भागामध्ये आपण 20 नोव्हेंबर 2025 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न बनतील बघा, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न IMP असणार आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, जगातील सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा बांधण्याची घोषणा ही नुकतंच कोणी केलेली आहे? प्रश्न IMP आहे. तर 6000 मीटर खोल जगातील सर्वात पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा ही बांधण्याची घोषणा आपल्या भारताने केलेली आहे. कोणी? आपल्या भारताने. हिंदी महासागरामध्ये 6000 मीटर खोल प्रयोगशाळा हा आपला भारत बांधणार आहे अशी घोषणा नुकतंच करण्यात आलेली आहे. त्यासाठी एक योजना देखील उभारण्यात आलेली लक्षात ठेवायचं आहे. समुद्रयान प्रकल्प किंवा मत्स्य 6000 असेही या प्रकल्पाला म्हटले जाते. लक्षात असू द्या, समुद्रयान प्रकल्प किंवा मत्स्य 6000 असेही म्हटले जाते. या प्रकल्पाचा भाग म्हणून 600 मीटरच्या पायलट मॉड्यूलसह प्रयोगशाळेची बांधणी ही सुरू होणार आहे. किती? 500 मीटरच्या पायलट मॉड्यूलसह प्रयोगशाळेची बांधणी ही सुरू होणार आहे, ज्यात 3 शास्त्रज्ञ 24 तासांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली राहू शकतील. आता यामागचा उद्देश काय आहे? तर भारताच्या खोल समुद्रातील संशोधन क्षमता वाढवणे आणि सागरी विज्ञानात प्रगती साधणे हा यामागचा उद्देश आहे. केव्हापर्यंत हे विकसित केले जाणार आहे? तर 2047 पर्यंत. केव्हापर्यंत? 2047 पर्यंत भारत हा बघा सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा हा बांधणार आहे 2047 पर्यंत. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या अणुचाचणीला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर भारताच्या पहिल्या अणुचाचणीला 51 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2025 मध्ये 51 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 18 मे 2024ला एकूण 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि 2025ला आता 51 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता ही चाचणी केव्हा घेण्यात आली होती? तर 18 मे 1974 साली. 18 मे 1974 साली भारताची पहिली अणुचाचणी ही घेण्यात आली होती. कोठे? तर राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी. राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी या अणुचाचणी घेण्यात आली होती. चाचणीचं नाव जर आपण पाहिलं तर स्माइलिंग बुद्ध. स्माइलिंग बुद्ध हा प्रश्न विचारण्यात आले बघा, स्माइलिंग बुद्ध. तर त्याचं नाव होतं त्या चाचणीचं. महत्त्व काय? तर चाचणीनंतर भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा राष्ट्र परिषदेच्या 5 स्थायी सदस्याव्यतिरिक्त अणुचाचणी घेणारे पहिले राष्ट्र ठरले होते. कितवे? पहिले राष्ट्र. लक्षात असू द्या. त्यानंतर अणुचाचणी करणारा जगातील कितवा देश ठरला होता आपला भारत? तर अणुचाचणी करणारा जगातील 6वा देश ठरला होता आपला भारत. कितवा? 6वा देश. सर्वप्रथम अणुचाचणी ही कोणत्या देशाने केली होती? कमेंट करून सांगायचं आहे. जर आपण पाहिलं सर्वाधिक अण्वस्त्रे, तर सर्वाधिक अण्वस्त्रे ही रशियाकडे आहेत. किती? 5449. त्यानंतर दुसरा क्रमांक येतो अमेरिकेचा 5277. तिसरा क्रमांक येतो चीनचा 600 आणि त्यानंतर आपला भारत येतो बघा 180. किती? 180 सध्या अण्वस्त्रे आहेत आपल्या भारताकडे. पुढचा तिसरा प्रश्न आहे, ग्रीन फ्युएल लेव्ही लागू करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर ग्रीन फ्युएल लेव्ही लागू करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे पर्याय क सिंगापूर. लक्षात असू द्या, सिंगापूर. त्याचं कारण काय? तर प्रदूषण कमी करण्यासाठी. प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन फ्युएल लेव्ही हा सिंगापूर देशाने लागू केला असून आता तो असं करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. 2026 पासून देशातून निघणाऱ्या हवाई प्रवाशांना हरित इंधन कर लादण्यास आता सुरुवात करण्यात आलेली आहे. ग्रीन फ्युएल हा एक कर किंवा शुल्क आहे. काय? ग्रीन फ्युएल हा एक कर किंवा शुल्क आहे जो विशेषतः
विमान उद्योगावर बघा आकारला जातो. कोणावर? विमान उद्योगावर. यामागचं उद्दिष्ट काय आहे? तर हवाई प्रवासातून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत विमान इंधनाचे उत्पादन व वापराला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, ग्रीन टॅक्स जे काही इतर राज्यातून येणारे वाहन आहेत बघा, तर त्यांना ग्रीन टॅक्स हा कोणते राज्य सरकार आकारणार आहे? कमेंट करून त्याचं उत्तर सांगायचं आहे. 4-5 दिवसापूर्वी आपण हा प्रश्न घेतलेला आहे. खालीलपैकी कोणते राज्य सरकार आहे इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर बघा ग्रीन टॅक्स लावणार आहे? चौथा प्रश्न आहे, 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित करण्यात आला आहे? तर 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून पर्याय अ पॅरासोशल. पॅरासोशल हा जो काही शब्द आहे बघा, तर तो 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून नुकतंच घोषित करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी बघा ब्रेन रॉट हा वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून घोषित करण्यात आला होता. कोणी केला होता? ऑक्सफर्ड डिक्शनरीने. आणि यावर्षीचा पॅरासोशल जो काही आहे बघा वर्ड ऑफ द इयर 2025 साठी घोषित करण्यात आलेला, तर तो केम्ब्रिज डिक्शनरीने घोषित केलेला. कोणी? केम्ब्रिज डिक्शनरीने. दोन्ही वेगवेगळं आहे. केम्ब्रिज डिक्शनरीने 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून पॅरासोशल हा शब्द घोषित करण्यात आलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चं अधिकृत शुभंकर काय आहे? तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चं अधिकृत शुभंकर आहे पर्याय ड खम्मा आणि घानी. खम्मा आणि घानी हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चं अधिकृत शुभंकर असून त्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलेलं आहे. आता कोठे अनावरण करण्यात आलेलं आहे? तर राजस्थानमधील अमेर किल्ला आहे बघा, अमेर किल्ला. तर या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. यावर्षीच्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चं आयोजन हे कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर बघा राजस्थान या राज्यामध्ये त्याचं आयोजन हे करण्यात येत असून जवळपास 7 शहरांमध्ये याचं आयोजन हे करण्यात येणार आहे. किती? 7 शहरांमध्ये. याबद्दल सर्व माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. तसं टेलिग्रामवर देखील आपण याची माहिती कव्हर केलेली आहे. त्यासाठी पण इथे आपण जास्त माहिती घेणार नाही आहोत. यामध्ये 200 विद्यापीठांमधील 7,500 खेळाडू सहभागी असणार आहेत. एकूण क्रीडा प्रकार जर आपण पाहिले तर एकूण क्रीडा प्रकार आहेत 24. किती? 24 क्रीडा प्रकार आहेत. यामध्ये नव्याने समाविष्ट होणारे क्रीडा प्रकार जर आपण पाहिले तर कॅनोइंग, सायकलिंग, कायलिंग, बीच व्हॉलीबॉल असे महत्त्वाचे 4 जे काही क्रीडा प्रकार आहेत बघा, तर ते त्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आहेत बघा, भजनलाल शर्मा. जयपूर राजस्थानची राजधानी आहे. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल आहेत. 6वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरवराला GI टॅग हा नुकतंच प्रदान करण्यात आला आहे? तर पर्याय क गुजरात. गुजरात राज्यातील अंबाजी संगमरवराला GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. मागील 3 दिवस आपण बघा GI टॅग बद्दल प्रश्न कव्हर करत आहोत. त्यासाठी GI टॅग बद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार नाही आहोत. आता गुजरात राज्यामधील अंबाजी संगमरवराला GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. तर गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मुख्यमंत्री आहेत बघा भूपेंद्रभाई पटेल. आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत आणि गांधीनगर गुजरातची राजधानी आहे. काल आपण कव्हर केला होता एक प्रश्न पन्ना हिरे. नुकतंच पन्ना हिऱ्याला बघा GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे, जे मध्य प्रदेश राज्यातील आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि सिक्कीममधील 2 महत्त्वाची लेपचा वाद्य आहेत बघा, तर त्यांना देखील GI टॅग हा प्रदान करण्यात आला आहे. 7वा प्रश्न आहे, फक्त शाकाहारी असणारे जगातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तर फक्त शाकाहारी असणारे जगातील पहिले शहर ठरलेले आहे पर्याय ब पालिताना, जे गुजरात राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. आणि हे फक्त शाकाहारी असणारे जगातील पहिले शहर ठरलेले आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, 2025चा अंजनी माशेलकर पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे? तर 2025चा अंजनी माशेलकर पुरस्कार हा पर्याय क इजी टच प्लस याला जाहीर झालेला बघा 2025चा अंजनी माशेलकर पुरस्कार. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुईनं टोचता
रक्तातील साखरेवर देखरेख करणाऱ्या या अगस्ता सॉफ्टवेअर लिमिटेडने विकसित केलेल्या इजी टच प्लस या उपकरणाला बघा यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा सांगतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुई न टोचताही रक्तातील साखरेवर देखरेख करणाऱ्या अगस्ता सॉफ्टवेअर लिमिटेडने विकसित केलेली आहे ही इजी टच प्लस, ज्या उपकरणाला यंदाचा अंजनी माशेलकर पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे झाले माहिती सकट प्रश्न। आता आपण फक्त रिव्हिजन घेऊया प्रश्न आणि उत्तर। प्रश्न पहिला आहे, सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा बांधण्याची घोषणा नुकताच कोणी केलेली आहे? तर आपल्या भारताने केलेली आहे। दुसरा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या अणुचाचणीला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर 51 वर्ष पूर्ण झाली आहेत। किती? 51। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, ग्रीन फ्युएल लेव्ही लागू करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर पर्याय क सिंगापूर हा ठरलेला आहे। चौथा प्रश्न आहे, 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित करण्यात आला आहे? तर पर्याय अ पॅरासोशल हा जो काही शब्द आहे बघा, तर तो 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आला आहे। पाचवा प्रश्न आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 अधिकृत शुभंकर काय आहे? तर पर्याय ड खम्मा आणि घाणी हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 अधिकृत शुभंकर आहे। सहावा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरवराला जीआय टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे? तर पर्याय क गुजरात राज्यातील अंबाजी संगमरवराला जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे। पुढचा आहे प्रश्न सातवा, फक्त शाकाहारी असणारे जगातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तर पालिताना गुजरात हे जे काही शहर आहे ते जगातील पहिले शाकाहारी शहर ठरले आहे। आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे, 2025चा अंजनी माशेलकर पुरस्कार हा नुकताच कोणास जाहीर झाला आहे? तर पर्याय क इजी टच प्लस या उपकरणाला बघा यंदाचा अंजनी माशेलकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले, तेही माहिती सगळं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता। त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। भेटूया पुढच्या भागामध्ये। धन्यवाद।